नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय कारण आज सहज अचानक असा फिरत आलो गार्बेट पॉईंटला. गार्बेट पॉईंट खरं तर वरती आहे, गार्बेट प्लॅट्यू ज्याला म्हणतात, गार्बेटचं पठार, तिथे आलो आहे. अचानक प्लॅन होता आणि स्वर्गानुभूती काय असते त्याचा अनुभव अर्थात निसर्गात आल्यावर आपल्याला येतोच. आजूबाजूला बघितलं तर काही दिसत नाही तसं फारसं, इतकं धुकं आहे. समोर माथेरान आहे पण ते देखील दिसत नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात ना, एक गाणं आहे सुंदर, आज मैं ऊपर आसमान नीचे, तशी अवस्था. एक ढग खाली दिसत आहेत आणि आम्ही वरती आहोत. मजा येते. सोबत दोन मित्र आहेत. सो इकडे आहे ऋषिकेश आणि तिकडे आहे करण. सो वी आर गोईंग अँड चाललोय, बघू पुढे पुढे काय काय दिसतंय ते. आता हळूहळू पाण्याचे पाठ वाहू लागलेले आहेत. चाहूल लागलेली आहे ती म्हणजे धबधब्यांची. मी आता आलो किनाऱ्यावर, पण तुम्ही बघू शकता इथून काहीच दिसत नाही आहे. माझ्या हातात छत्री आहे पण त्या छत्रीचं पॅराशूट व्हायला नको ही देखील मी काळजी घेतोय. हे बघा इथे खाली, आणि या धुक्याच्या आड लपलेलं आहे मोरबे धरण. इकडे समोर आहे माथेरान, पण ते आता ते धुकं क्लिअर झाल्याशिवाय दिसणारच नाही. करण पहिल्यांदा आलं. करण काय सांगशील, तुझा काय एक्सपिरियन्स आहे, कसं वाटतंय तुला? मला तर जाम भारी वाटतंय. सगळं मी पहिल्यांदा बघतोय. हे सगळं होतंय ऋषी सालुंके आणि श्याम अप्पा मुळे. नवीन नवीन मला जागा बघायला भेटत आहेत. थँक्यू सो मच दोघांना पण माझ्यातर्फे. मध्यंतरी ना एक व्हिडिओ आला होता, त्याच्यामध्ये म्हणतो तो कोहरा ही कोहरा, तशा पद्धतीचा कोहरा ही कोहरा आहे. खरं तर पावसाची सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे गवत काय अजून आलेलं नाही. थोडं वरती आता डोकावतोय, पण इथे बऱ्यापैकी गवत येतो नंतर. गार्बेट प्लॅटू हे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतो, त्याच्यामुळे त्याचा आनंद घ्यायला, तो बघण्यासाठी बरीच लोक इथे येत असतात. आणि आम्ही तर स्थानिक असल्याकारणाने आमच्या बऱ्याच फेऱ्या इथं होत असतात. परमेश्वराने फार सुंदर एक देण दिलेली आहे माणसाला, ती म्हणजे निसर्ग नावाची. आणि त्याच निसर्गाच्या कुशीमध्ये आमचा जन्म झाला, यापेक्षा महत्भाग्य काय असू शकतं. बघूया आता हळूहळू या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतोय. पावसाची सुरुवात आहे आणि अर्थातच मान्सून हा सगळ्यांना हवाहवासा वाटतो आणि त्याचाच आस्वाद आता मी घेतोय. आता मगासपर्यंत फक्त धुकं होतं आणि आता पुन्हा एकदा वरुण राजाचं आगमन झालेलं आहे. इथला गारवा हा अंगाला झोंबणारा आहे, कारण बऱ्यापैकी गारवा आहे. आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः खाली नेरळ किंवा या परिसरात पाऊस नसला तरी वरच्या भागामध्ये पाऊस हा सतत चालू असतो. हे बघा, ॲज युज्युअल मी बऱ्याच गडकिल्ल्यांवर फिरलो, परंतु हे सगळीकडेच बघायला मिळतं. आव्हान आहे, विनंती आहे या माध्यमातून की जर पर्यटनाला येत असू तर निसर्गाचं नुकसान करू नका, एवढंच. गार्बेट प्लॅटूला येण्यासाठी आता खरं तर गार्बेट गावासाठी रस्ता केलेला आहे, मातीचा रस्ता आहे आणि मध्ये दगड आणि ग्रीड टाकून तो लेवल केलेला आहे. पूर्ण झालेलं नाही आहे, पण त्याच्यामुळे इथे येणं अधिक सुकर होतं. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलो छानपैकी, त्यामुळे काय फार जास्त दमायला झालेलं नाही. ओके, लेट्स गो नाव. मंडळी, वी आर लिव्हिंग. बघितलेलं आहे त्या धुक्यामध्ये फार जास्त दिसत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फार जास्त थांबलो नाही. आणि परतीचा मार्गही आता तसाच आहे, म्हणजे आय कॅन शो यू. बस कोहरा समोर काहीच दिसत नाही खरं तर. आणि मग तो हळूहळू अंदाज घेऊन गाडी पुढे चालवावी लागत आहे. तसा रस्ता जो आहे तो धोकादायक आहे, कारण उजव्या बाजूला पूर्ण खोल दरी आहे, त्यामुळे थोडीशी एक कसरत आहे चालवणाऱ्याची. म्हणजे फायनली आम्ही आता घरी निघालो आहे. बघा गाडी कशी हलती आहे. रस्ता थोडासा ऑफ रोडच आहे.
खूप सुंदर निसर्ग आहे, जो तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं सगळं दाखवलं आणि आम्ही निघालो आहे घरी. तर आता सुंदर मान्सून सुरू झाला आहे, पावसाचे दिवस आहेत, तर असे नवनवीन ब्लॉग तुम्हाला निश्चितच बघायला मिळतील आणि पावसाळी पर्यटन माझं लवकरच सुरू होईल, त्यामुळे ते देखील तुम्हाला निश्चितच दाखवेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.